श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा. कायाकल्प पुरस्कारांमध्ये जिल्हा आरोग्य विभागाची उत्तम कामगिरी. विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत करून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात. आणि प्रचंड पूर्वमोसमी पावसापाठोपाठ मोसमी पावसानंही जिल्ह्याला झोडपलं. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी अनिकेत कोनकर. 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस विभाग, तटरक्षक दल यांच्यासह अनेक सरकारी आणि खासगी संस्थांच्या वतीने योग सत्र आयोजित करण्यात आली होती. हरित योग उपक्रमांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी औषधी वृक्षारोपण केलं, तर पोलिसांच्या कार्यक्रमाला कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांची विशेष उपस्थिती होती. पतंजली योग समिती आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने आयोजित केलेल्या योग शिबिरालाही चांगला प्रतिसाद मिळाला. कोकणातलं शेती क्षेत्र छोटं आहे, म्हणूनच इथल्या शेतकऱ्यांना गटशेतीकडे वळवण्याची गरज आहे, असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. त्यांच्या उपस्थितीत 80 ग्रामपंचायतींना कचरा संकलनासाठी CNG घंटागाड्यांचं वितरण आणि जिल्हा नियोजन निधीमधून शेतकऱ्यांना भात आणि नाचणीच्या बियाण्याचं मोफत वाटप करण्यात आलं. निलेश सांबरे यांच्या जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेने रत्नागिरीत उभारलेल्या भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाचं उद्घाटनही शिंदे यांच्या हस्ते झालं. या संस्थेने उभारलेलं हे राज्यातलं 3रं आणि रत्नागिरीतलं पहिलं रुग्णालय आहे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचं कोकण विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतल्या पत्रकारांसाठी 2 दिवसांची कार्यशाळा आयोजित केली होती. पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते कार्यशाळेचं उद्घाटन झालं. युद्धजन्य स्थितीतल्या पत्रकारितेसह AI तंत्रज्ञानाच्या वापराविषयी मार्गदर्शन करणारी व्याख्यानं या कार्यशाळेत झाली. सुमारे 200 पत्रकार कार्यशाळेला उपस्थित होते. पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तातडीने मार्गी लावण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यशाळेच्या समारोपावेळी दिलं. उत्साहात प्रवेशोत्सव साजरा करून नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचं शाळेत स्वागत करण्यात आलं. यंदा जिल्ह्यात 10,121 विद्यार्थ्यांनी पहिलीला प्रवेश घेतलाय. पहिलीच्या मुलांचं शाळेतलं पहिलं पाऊल जतन करण्याच्या उद्देशाने त्यांच्या पावलाचे ठसे कागदावर उमटवण्यात आले. औक्षण करून, खाऊ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. पुस्तकं आणि गणवेशांचं वाटपही करण्यात आलं. पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत रत्नागिरी तालुक्यातल्या झरेवाडीतल्या जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रमाला उपस्थित होते. पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं जगात कुठेही झालं नसेल असं स्वागत महाराष्ट्रात होत आहे. आपलं मूल जिल्हा परिषद शाळेत शिकतंय याचा पालकांना अभिमान असला पाहिजे, असं प्रतिपादन सामंत यांनी यावेळी केलं. केंद्र आणि राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या 2024-25च्या कायाकल्प पुरस्कारांवर रत्नागिरीने आपली छाप उमटवली आहे. जिल्ह्यातलं 1 ग्रामीण रुग्णालय, 19 प्राथमिक आरोग्य केंद्र, 116 आरोग्य उपकेंद्र आणि 1 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र अशा 137 आरोग्य संस्थांनी हा पुरस्कार मिळवला आहे. चिपळूण तालुक्यातल्या रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राने जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळवल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले यांनी दिली. IPS अधिकारी नितीन बगाटे जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले आहेत. लोकांमध्ये मिसळून काम करणं हे पोलिसांचं आद्य कर्तव्य आहे. पोलीस शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि नम्र असावेत, तसंच त्यांनी लोकांच्या तक्रारींना तातडीने प्रतिसाद द्यावा, या गोष्टींना आपलं प्राधान्य असेल, अशी भूमिका त्यांनी मांडली. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या जागतिक कीर्तीच्या 98व्या कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीचे प्रसाद देवस्थळी आणि चिपळूणचे डॉक्टर तेजानंद गणपती यांनी रत्नागिरीचा झेंडा फडकवला. पीटर्समारीबर्ग ते डर्बन हे 90 किलोमीटरचं अंतर 12 तासात पार करणं ही या स्पर्धेची अट होती. या दोघांनीही 11 तास 30 मिनिटांमध्ये ती स्पर्धा पूर्ण केली. 5 अंश ते 22 अंश सेल्सिअस पर्यंतच्या बदलत्या तापमानात खाचखळग्यांच्या रस्त्यांवरून आणि अनेक चढ उतार तसंच अडथळे पार करत या दोघांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. डॉक्टर गणपत्ते यांनी कर्करोगावर मात केलेली असून 2 वेळा आयर्नमॅन किताब पटकावलाय. देवस्थळी हे कोकणातल्या मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजक असून स्वतःही मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी होतात. 20 मे पासून जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाने अक्षरशः थैमान घातलं. त्यामुळे पाणी टंचाईचं संकट दूर झालं. मात्र आंब्यासह कोकणी मेव्याच्या आणि साठवणुकीचे पदार्थ तयार करण्याच्या अखेरच्या हंगामात शेतकरी आणि लघु उद्योजकांचं मोठं नुकसान झालं. त्यापाठोपाठ 25-26 मे रोजीच मान्सून जिल्ह्यात दाखल झाला. त्यानंतर मधल्या काही दिवसांचा अपवाद वगळता आतापर्यंत पावसाचा जोर कायम आहे. पडझड, दरडी कोसळणं, वीज कोसळणं, झाडं पडणं, पूर अशा घटनांमुळे खासगी आणि सार्वजनिक मालमत्तांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं. तसंच काही प्रमाणात जीवितहानीही झाली. भात शेतीला मात्र हा पाऊस पोषक ठरेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोनकर, रत्नागिरी.
याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.